नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा अनुभव जो स्वामींचा, जो ऐकल्यानंतर तुमच्या स्वामी समर्थांच्या नामावरचा विश्वास आणखी दृढ होणार आहे. तुमची भक्ती अजूनच वाढणार आहे. कारण आजचा हा स्वामी अनुभव डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव आहे एका गृहिणीचा. ती रोज सकाळी उठल्यावर फक्त एकच गोष्ट करायची. सर्व आवरल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तिचा चालू असायचा. हा जप किमान 108 वेळा केल्याशिवाय ती दिवसाची सुरुवात करायची नाही. एके दिवशी तिच्या मुलाला अचानक खूप ताप आला. औषधे सुरू होती. डॉक्टरांकडेही दाखवले गेले, पण 2 दिवस उलटले तरी ताप कमी होत नव्हता. रात्री मुलाची तब्येत आणखी बिघडली. त्या आईचे हातपाय गळाले, डोळ्यात अश्रू आणि मनात भीती. त्या क्षणी तिला दुसरे काहीही सुचले नाही. मुलाच्या उशाजवळ ती रात्रभर बसून राहिली आणि डोळे मिटून फक्त एकच जप करू लागली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जप करता करता तिचे मन शांत होऊ लागले. थोड्याच वेळात तिला असे वाटले की कुणीतरी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत आहे. रात्रभर ती नामस्मरण करत राहिली. पहाटे मुलाने डोळे उघडले. त्याचा ताप कमी झालेला होता. सकाळी डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले की आता काळजी करण्यास काही हरकत नाही, म्हणजे आता काळजी करू नये. त्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिला जाणवलं नामात किती मोठी शक्ती असते. त्या दिवसापासून तिने एक नियम केला. सुख असो किंवा दुःख, घरात कितीही अडचणी असोत, स्वामींचे नाम घेतल्याशिवाय सोडायचे नाही. स्वामींचे नाम कधी सोडायचे नाही. काही महिन्यांनी तिच्या पतीच्या नोकरीत मोठे संकट आले. घरात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. लोक म्हणत होते आता काहीही होणार नाही, पण ती आई रोज शांतपणे स्वामींचे नाम घेत राहिली. काही दिवसांनी अनपेक्षितपणे तिच्या पतीला नवीन आणि अधिक चांगली नोकरी मिळाली. तेव्हा ती म्हणाली, स्वामींनी माझे संकट एका क्षणात दूर केले नाही, पण त्या संकटातून बाहेर पडण्याची ताकद मला दिली. आणि स्वामी कृपा हीच आहे. स्वामी डायरेक्ट देत नाही, परंतु ते आपल्याला तयार करतात आणि मग देतात. आणि योग्य वेळ येताच मार्गही दाखवला. मित्रांनो, मैत्रिणींनो, स्वामी समर्थांचे नाम हे फक्त शब्द नाहीत, ते श्रद्धा आहे, विश्वास आहे, मनाला धैर्य देणारी एक अद्भुत शक्ती आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा स्वामींचे नाम मनाला आधार देते. म्हणूनच रोज मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींवर श्रद्धा ठेवा. योग्य वेळी ते नक्कीच आपल्या भक्ताचा हात धरतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.